नमस्कार, सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. नारळी पौर्णिमा आली की घरोघरी हा पदार्थ आवर्जून केला जातो. तो सोप्पा आणि झटपट कसा करायचा आज मी शेअर करणार आहे. चला तर मग आपण रेसिपीकडे वळू. इथे मी एक जाडबुडाची कढई घेतली आहे, गॅसवर गरम करत ठेवली आहे. त्याच्यात आपला एक मोठा चमचा साजूक तूप घालून घेऊन त्यात आपल्याला फोडणी करायची आहे. फोडणीसाठी आपण इथे 7-8 लवंग घेतलेले आहेत. ते तूप गरम झाल्यावर आपल्याला त्याच्यात घालून घ्यायचे आहेत. तूप जास्त गरम करायचं नाही आहे, नाहीतर फोडणीतील लवंग फुटून आपल्या अंगावर उडू शकतात. आता 2 वेलचीची बोंडं घेतलीत, त्याचे दाणे असे काढून आपल्याला त्या फोडणीमध्ये घालून घ्यायचे आहेत. इथे वेलची आपल्याला दाण्यामध्येच वापरायची आहे, कारण ह्याच्यात वेलचीचा आणि लवंगाचा स्वाद खूप छान लागतो ह्या भाताला. तर आता आपण वेलची आणि लवंग घालून घेतले. आता आपल्याला हे अर्धा तास भिजवलेले बासमती तांदूळ आहेत. स्वच्छ धुवून भिजत ठेवायचे, निथळून घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला फोडणीमध्ये घालायचे आहेत. पाणी चांगलं निथळूनच तांदूळ घालायचे आहेत, नाहीतर तूप आपल्या अंगावर तडतड उडू शकतं. तांदूळ घातल्यावर आपल्याला हे 4-5 मिनटं चांगले मंद परतून घ्यायचे आहेत. असे परतून घ्या की कुठेही तांदूळ हा मोडला नाही पाहिजे. थोडासा रंग गुलाबीसर होईपर्यंत अगदी 4-5 मिनटं ह्याला आपण परतून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता इथे तांदूळ चांगला मोकळा आणि कोरडा झालेला आहे. आता आपल्याला त्याच्यात चवीनुसार थोडं मीठ घालायचं आहे. जास्त मीठ घालायचं नाही, अगदी पाव चमचा मीठ घालून चांगलं ढवळून घेऊया. बघू शकता जवळनं मी दाखवलेलं आहे, इथे कुठेही तांदूळ खाली चिकटलेले नाहीत, अगदी मोकळे आहेत. तर आता आपण त्याच्यात पाणी घालूया. पाणी घालण्यासाठी आपण एका बाजूला पाणी गरम करत ठेवलेलं आहे, तेच पाणी आपल्याला याच्यात वापरायचं आहे. आपले तांदूळ आता मोकळे झालेत, आपण आता हे पाणी घालूया. तर पाणी 1-2 असं पाणी घालायचं आहे आपल्याला. जर तुमचे तांदूळ 1 वाटी असले तर 2 वाटी इथे पाणी वापरायचं आहे. तांदूळ जुना नवा बघून तुम्ही पाणी वापरू शकता, पण जेव्हा तांदूळ नवा असतो तेव्हा त्याला पाणी हे कमी लागतं आणि जुना असला की त्याला पाणी जास्त लागतं. तर आता पाणी घालून आपण चांगलं ढवळून घेतलं आहे. आता आपण याच्यात थोडंसं केशर घालणार आहोत. हे ऑप्शनल आहे, माझ्याकडे होतं म्हणून मी थोडं वापरलं आहे. यांनी जास्त रंग येणार नाही ह्याला, याच्यासाठी भरपूर असं केशर आपल्याला वापरायला लागेल, पण थोडा स्वादासाठी मी ते केशर वापरले. आता केशर घालून ढवळून घेतलं आहे आणि आता आपण ह्याला झाकण लावून ठेवणार आहोत. झाकण आपल्याला पूर्णपणे लावायचं नाही, नाहीतर आपली भाताची वाफ येऊन पाणी वरती येऊन उतू जाऊ शकतं. पुन्हा थोड्या वेळाने झाकण काढलेले आणि आपण ढवळून घेतलेला आहे भात आणि पुन्हा आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आपला भात होईपर्यंत आपल्याला सारखं बघायचं आहे. इथं भात मी पुन्हा चेक केलेलं आहे आणि पुन्हा मी झाकून ठेवलेलं आहे. आता थोड्या वेळाने बघूया. अगदी 3-4 मिनटांनी आपण पुन्हा बघितलेलं आहे. भात आपला साधारण झालेला आहे, फक्त थोडं 1% पाणी आहे, ते सुद्धा वाफेने निघून जाईल आणि भात आपला मोकळा असा शिजला जाईल. तर आपण आता थोडा वेळ हा भात असंच ठेवूया बाजूला, की आपला भात हा नारळी भात करण्यासाठी रेडी. तर आपला भात तुम्ही बघू शकता रेडी झालेला आहे आणि झाकण लावून मी थोडा वेळ बाजूला ठेवलेला आहे. तर आता आपण हा वेगळ्या भांड्यात काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपण नारळी भात करायला घेऊया. तर ह्या कढईमध्ये मी दुसऱ्या हा भात काढून घेते. इथं या कढईला पण मी थोडंसं साजूक तूप लावून घेतले, जेणेकरून भात आपला खाली चिटकू नये म्हणून. तर आता आपण हा सगळा भात व्यवस्थित असा काढून घेऊया. तर शिजलेला भात आपण वेगळ्या कढईत काढून घेतला आहे. आता याच कढईत बघू शकता कुठेही भात आपला लागलेलं नाही किंवा करपलेलं नाही. त्याच्यात अगदी थोडं मी पाव वाटी इतकं पाणी किंवा 4 चमचे छोटे पाणी घालायचं आहे आणि आपण हा किसलेला गूळ म्हणजेच हा कापलेला गूळ घालून घेऊया. तर आपल्याला गूळ किती घालायचं आहे, तर जर आपले पाव किलो तांदूळ असले तर आपल्याला 200 ग्रॅम गूळ किंवा साखर घालायची आहे. तर माझे हे तांदूळ पाव किलो होते म्हणून मी इथे 200 ग्रॅम गूळ घातलेलं आहे. याच्यात गुळानीच चव छान येते या भाताला.
आणि त्याच्यात मी 1.5 वाटी ओलं खोबरं घातलेलं आहे. तर तुम्ही खोबरं जास्त वापरू शकता. तर इथे मी 1.5 वाटी ओलं खोबरं घालून गूळ खोबरं एकजीव करून घेणार आहे. हे पाणी सुटेपर्यंत आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आवडत असल्यास तुम्ही याच्यात रंग वापरू शकता. हा मी फूड कलर घालत आहे, अगदी 2-3 थेंब. केशरी कलर आहे. आमच्याकडे भाताला हा कलर वापरला जातो, नारळी भाताला, की दिसायला पण छान दिसतो त्याचा रंग. आता रंग घालून चांगलं मिक्स करून घेऊया. एक 4-5 मिनटं झालेली आहेत. आपलं गूळ आणि नारळ याचं मिश्रण हे साधारण घट्ट होत आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला त्याच्यात काय करायचं आहे, तर त्याच्यात आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे. म्हणजे आपण जेव्हा ह्याच्यात भात घालू ना, तेव्हा ते आणखीन मोकळा मोकळा होईल, कुठेही चिकटपणा राहणार नाही जास्त. तर साजूक तूप घालून आपल्याला पुन्हा ढवळून घ्यायचं आहे. आणि आता आपण केलेला हा भात आहे ना, तो अलगद घालून घेऊया आणि पूर्णपणे मिक्स करून घेऊया. हे जे गूळ आणि नारळाचं मिश्रण आहे ना, ते जास्त घट्ट करायचं नाही, म्हणजे या तांदळाला किंवा भाताला ओलावा असा राहणार नाही. म्हणून साधारण ओलं असतानाच आपल्याला हा भात घालून हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपण आता हा भात घातलेला आहे बनवलेला, तो आता हळूहळू आपण मिक्स करून घेऊया. आता कोणाकोणाला वाटेल काही पद्धत, एवढा वेळ लागतो आणि कसं करायचं घाई गडबडीच्या याच्यात, कंटाळवाणी आहे, कुकरमध्ये कसा झटपट होतो. पण झटपट जो पदार्थ करतो त्याच्यापेक्षा असं जे सावकाशपणे केलेले पदार्थ असतात ना, त्याला चव खूप छान लागते आणि सगळं मिळून येतं. कुकरमध्ये शिट्या आल्या की झालं तयार झटपट असं. पण घाईच्या वेळी ठीक आहे, पण जिथे अशी मोठी कुटुंब असतात ना, भरपूर माणसं असतात, तिथेही सावकाशीने असे पदार्थ बनवले जातात. आता आपला भात चांगला मिक्स झालेला आहे. आपण आता थोडा वेळ अगदी वाफ काढायची आहे. वाफ येईपर्यंत आपण एका बाजूला पुन्हा तीच कढई ठेवलेली आहे, त्याच्यात थोडंसं साजूक तूप घालायचं आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स आपल्याला परतून घ्यायचे आहेत. तर इथे मी थोडेसे काजू घालून घेणार आहे, आधी गार्निशिंगसाठी घेतलेत ते. नंतर आपल्याला आवडीनुसार त्याच्यात कोणतंही ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकू शकता. गॅस लगेच बंद करायचा आहे, नाही तर लगेच तापून ना आपलं ड्रायफ्रूट्स काळं पडू शकतं. इथं मी थोडे काजू आणि बदामाची थोडीशी चारोळी आणि मनुके घातलेत. गॅस बंद करून मी चांगले त्यांना फ्राय करून घेतलेत. आता आपण भाताकडे वळूया. बघू शकता भाताला वाफ आलेली, मी गॅस बंद केलेला. भात चांगला आपला एकजीव झालेला आहे. आणि आता आपल्याला हे ड्रायफ्रूट्स आहेत ना, ते त्याच्यात घालून घ्यायचे. तुम्ही आधीसुद्धा घालू शकता, जेव्हा आपण नारळ आणि गूळ हे करतो ना तेव्हा, आणि आता घातले तरी चालेल. तर आता आपण हे सगळं घालून मिक्स करूया. तर आपला भात छान प्रकारे मऊ मोकळा झालेला आहे आणि अगदी रसरशीत झालेलं आहे. तुम्ही बघू शकता कुठेही तो लागलेला नाही आहे ढवळताना. आता इथे आपण ना अगदी थोडी वेलची पूड घालणार आहोत, कारण वेलचीच्या दाण्यानीच ह्याला खूप स्वाद येतो आणि लवंग घातली ना फोडणीला की दुसरं काही वापरायची गरज नाही. तर आता मी हे चांगल्या प्रकारे ढवळून घेतलं आहे आणि आपला हा नारळी भात पारंपरिक पद्धतीने अगदी तयार झालेला आहे. तुम्ही असं कधी बनवला आहे ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणखीन कोणत्या पद्धतीने तुम्ही बनवलेलं आहे ते सुद्धा शेअर करू शकता. तर आपलं वरून आता ओलं खोबरं घातले, आपला हा नारळी भात खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही गणपतीत नैवेद्याला सुद्धा असा बनवू शकता. आमच्याकडे जरूर बनवतात आणि आमच्याकडे कोकणात तर 5, 10, 21 असे जे गणपती असतात ना, त्यांच्या प्रसादासाठी हे असे वेगवेगळे पदार्थ आवर्जून बनवले जातात. तर आता मी ह्याची मूद पाडणार आहे. त्याच्यासाठी मी खाली काजू घातले आहेत आणि थोडंसं ओलं खोबरं घातलं आहे. आपल्याला हव्या तेवढ्या आकारात ही मूद आपण पाडू शकतो. तुम्ही वाटीमध्ये सुद्धा पाडू शकता. तर मी आता हे असं प्रेस करून घेतलं आहे, नारळी भात घातला आहे त्याच्यात आणि आपण डिशमध्ये आता त्याची मूद पाडणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता हे तांदूळाचा दाणा कुठेही मोडलेला नाही आहे, अख्खाच्या अख्खा आपल्याला इथे तांदूळ दिसतोय. तर खूप छान प्रकारे असा केल्याने हा नारळी भात तयार होतो. एकदा नक्की ट्राय करा. तर आता
असं थोडं प्रेस करून घ्यायचं आहे आणि डिशमध्ये पलटी करून आपल्याला याची मूद पाडून घ्यायची आहे. तर बघू शकता खूप चांगल्या प्रकारे आपली ही मूदसुद्धा पडलेली आहे. आणि कसा वाटतो आपला नारळी भात बघू शकता. चवीला पण छान लागतो, अगदी मऊसूद आणि त्याचा स्वाद आहे ना नारळाचा खूप छान लागतो आणि गुळाचा. तुम्ही साखरेमध्ये पण करू शकता, पण गूळ आणि नारळ जेव्हा मिळून येतो आणि लवंगीची फोडणी देतो आपण त्या भाताला, त्या अप्रतिम अशी त्याची चव एक प्रकारची निर्माण होते. पारंपरिक पद्धतीमध्ये लवंग हा फोडणीमध्ये जरूर वापरला जातो. तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या. रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.